काय झालं आपल्यासोबत? आणि स्लोप होता, असं चिखल होता पूर्ण. आम्ही चालत गेलो असलो पण चालत जाण्यासाठी आहे ना काय ऑप्शनच नव्हतं. हाय, मी मम्मीसाठी शॉपिंग बघू शकता. आमचं आउटफिट मगाशी क्लिप्स आली नाही वाटतं. हे बघा आमचे क्युटीज सगळ्या रेडी आहेत. तुम्ही आम्हाला 2-3 दिवसानंतर आम्हाला असं वेगळ्या ह्याच्यामध्ये बघताय. हां, 2 दिवस आम्ही एकाच कपड्यांवरती होतो. ये हाय क्युटी. अशी क्लिप्स आली नव्हती वाटतं. आमची ताई क्युटी क्युटी पाय. एक मिनिट झोपाळू. गाइस नेचुरल ब्यूटी गाइस. कैमरे के आगे में इतना बाकी है. ये सगळी जण खाली गेले आहेत. आपला हे राहिलाय. ये बेस्ट ताई ती कुठे आहे? ताई ताई आता आमच्या बॅग्स हातात वर. आमचा टुरिस्ट थोडासा चिडलाय आम्ही लेट आलोय म्हणून, पण तो आम्हाला बोलवायलाच नव्हता आला. आम्हाला त्याने कॉलच नाही केलं. येस, आम्हाला 11चा टायमिंग दिलेला यार. थांब त्याला आपण नंतर विचारूयात. असे आम्ही काहीतरी 80 पीपल्स आहोत. 80. तुम्ही आम्हाला टायमिंग दिलेलं 11चा ना. तुम्ही लेट झालं तुम्ही. साक्षी आता आम्ही आलो तुमच्या ग्रुप मध्ये आहे ना. आमचे फास्ट आहे. सगळ्यांनी ब्रेकफास्ट केलाय. पण आमचा उपवास आहे. गुरुवार साईबाबांचा पण आहे. मार्गशीर्ष पण आहे. मार्गशीर्ष साक्षीचा पण उपवास आहे. सो आम्ही आता ह्या चिप्सवरती जगतोय. गाईस तुम्हाला माहिती आहे का माझे डोळे असेच आहेत ओरिजिनल. मस्त आहेत ना. खूप मस्त मस्त रील्स करणार आहे आता. तो ये यहाँ का ट्रिप है, ये 10 दिन का ट्रिप होता है और मई में स्टार्ट होता है. काही स्नोफॉल होऊ द्यात, होऊ द्यात, स्नोफॉल होऊ द्यात, होऊ द्यात. साईबाबा स्नोफॉल होऊ द्यात. तिकडे डोंगर आहेत बघ ना स्नोफॉलचे भरलेले आहेत. हाँ तो मिलेगा यहाँ. इसके आगे मिलेगा आपको वर्ल्ड हाईएस्ट पोस्ट ऑफिस. वर्ल्ड हाईएस्ट. ये सभी इसी के आगे मिले. वर्ल्ड हाईएस्ट ब्रिज. जैसे देखो बर्फ गिरा हुआ है. सभी आपको स्नो देख लो. बाद में थोड़ा स्नो मिला नहीं. थोड़ा तो दिखा दिया. हमारा काम है. हाँ स्नो होगा ना. इसलिए तो हमको. अरे हातात ग्लोव्स घालायचे की ना मला समजत नाहीये. कारण की मी फोन कसा यूज करणार. घालणार कोण, ठेवणार कोण. टच पण नाही होत. अबे यार अजा. अनुपम खेत. गाईज इथे प्रीती जिंटाचं घर आहे. प्रीती जिंटाने इथे घर घेतलं. आपल्याला सांगून घेतो. बोलवा आम्हाला भाई. काही स्नो झालाय. स्नोफॉल झालाय. आम्हाला भेटू शकतो. आम्हाला खूप गाईड छान करतात हे आमचे ड्रायव्हर काका. आपल्याला तिकडे जायचं ते. स्नो बघा. स्नो हॉटेलच्या इथे
मटनची गर्दी और ज्यादातर लोकल वाइन बनाते हैं, लोकल वाइन बनाते हैं। आमच्या नशिबामध्ये स्नो आहे बट एवढं पण नाही. तुम्ही जर येणार असाल तर चायना आणि फेबमध्ये या, तुम्हाला पूर्ण जास्त स्नो भेटेल. आता जस्ट स्टार्टिंग झाली स्नोफॉल व्हायला. खायला एक बघ पहिलं. ताई सगळ्यात गेली खायला नाही भेटत आहे मला. पार्किंग में जा रहा है, ऊपर वाली पार्किंग में जाना है. 31 कानून नहीं है तेरे साथ. आपल्याला डोंगरावर नेऊनच वाढणार आहे. पूर्ण टोकावरच गेलं. एवढा स्नो गेलाय. पाठी आहे माझा. तिने उपवास सोडलेला आहे. जाऊ दे चालतंय. बघूयात आम्हाला काय भेटतं. इथे फ्रुट्स वगैरे तर काय भेटणार नाहीये. पण मी तुम्हाला माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा शिमला फिरवणार आहे. पूर्ण मनाली तुम्ही घर बसल्या पूर्ण फिरू शकता, बघू शकता. पण लाईफमध्ये एकदा नक्की या. आणि आलाच ना तर आमच्या ह्या टूर्स माझ्यासोबत जा. माझं सोडून द्या, ह्यांना विचारा. छान एक्सपिरियन्स आहे. खूप छान हॉटेल, खूप छान बस, सगळं प्रॉपर म्हणजे जेवण पासून आणि सगळं म्हणजे चांगलं आहे. टेस्टी असं खूप खराब नाही, खूप छान. माझा पण अजून पहिलाच दिवस आहे त्यामुळे म्हणून मी काय सांगितलं नाही. अजून बघूया 2-3 दिवस अजून पुढे कसं काय होत आहे. सो त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देईन. जो असेल तोच देणार आहे. पण खरं चांगलं आहे. तुमचे पैसे वगैरे कुठे वेस्ट जाणार नाही आहे त्याच्यामध्ये. खूप कमी पैशात खूप. आणि वसूल आहेत, पैसे वसूल आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि गाईज खरंच एकदा या. तिचं पण ड्रीम होतं यार. कोणाचा ड्रीम नसेल हा स्नोवाला. तू पण बर्फच दिसतेस व्हाईट मध्ये. मम्मीला ही वाली गाडी जात नाहीये पुढे. चिपकलमध्ये अटकली आहे ती. आणि आम्हाला पण खूप भीती वाटते. रिक्सने आलोय खरे पण भीती वाटते. स्नो वगैरे सगळं आहे. स्नो वगैरे खूप छान आहे पण थोडीशी रिक्स आहे इकडे येणं. म्हणजे जे की रील्स मध्ये बघतो ना आपण ते स्लिप वगैरे. या ती गाडी जातच नाहीये. किती 10 मिनिटं झाली असते. बघा ग्लव्स मुळे हातातून फोन सटकतोय. हे बघा ही ट्रॅव्हल्स आहे ना. जिकडे गेलं माझ्या जातच नाहीये ती. तिच्यामुळे आम्हाला भीती वाटते. पूर्ण पाठीमागे पॅक आहे. ट्रॅफिक गाडीतून सगळे एक एक माणसं प्रत्येक गाडीतले असे उतरले आणि त्या गाडीला धक्का मारतायत. पण ती अडकली आहे ती गाडी. आणि बघू शकता ती पूर्ण आहे ना. आणि आता यार फोकस ग्लोव्स खिडकी बंद आहे. ग्लोव्सनी गाईस माझा फोन पडला असता. एकदम कॉर्नरला आहे ती. एकदम कॉर्नरला आहे. ऐसे ही रुक जाएगी. 50,000 रुपये लगा के आए. उनकी फंस गई है क्या गाड़ी? हाँ जी. जय साईनाथ. आपली आहे. मैं भाई 1 मिनट कॉल करता हूँ. आमची गाडी टचवूड आमची गाडी झालेली आहे क्रॉस. काय प्रॉब्लेम झाला नाही. गणपती बाप्पा बाबांची कृपा अशी जर्नी सक्सेसफुल होऊ द्या. मला रील्स करायचं. आम्हाला काय नाही करायचं. मला ग्लोव्ह द्यायला लागतील अशावाले. त्या ग्लोव्हमध्ये नाही तुम्ही राहणार. पावर उटीचे आहेत ते. गाडीतच ठेवले. उटीचे आहेत ते. उबदार आहेत ते.
कमांडो डेट में क्लाइंबिंग रहेगा, बैलेंसिंग जिसमें वॉकर को बैलेंस करेंगे। गेम के अकॉर्डिंग तो अलग अलग है, 500, 400, 300, 200, 300, ठीक है। मतलब कॉम्बो बनेगा तो 2 ऑप्शन है, अगर सिर्फ घूमना है, गेम नहीं करना है। कॅप घाल आणि त्याच्या तेला आने जाने थोड़े से वहाँ घूमने की टेंशन नहीं है। हे पण नाही घातलं मी हे जो जाएगा स्वेटर फास्ट आहे. तिघींचे होते सकाळपर्यंत, ताईने फास्ट सोडून टाकला. आमच्या दोघींचे फास्ट राहिले. तर आता 100 रुपीजला ही 100 रुपीजला किती फ्रुट्स येतील आपल्या इथे. चलो आता आम्ही खातो. एक एक महत्वाचं आहे. फायनली स्नो मध्ये आम्ही आहोत. फायनली बघू शकताय तुम्ही. गाईस बाई वाट लागली. मी बोट इथून फाडलाय ना, तिथून मला कसं तरी होतंय. सुन्न पडत चाललंय बोट. भाई नाही, मी तर जॅकेट पण नाही घातलं यार. एवढं थंडीचं तरी आहे ना, थंडी वाजते. मला नाही थंडी वाजत. वाजते. मी ग्लव्स पण काढलाय. माझा जो फोन पकडलाय तो आहे. थंडी नाही असं नाही आहे, पण मग किती भारी आहे. अरे ना जे तिकडे चल चल ये. खूप खूप खरंच खूप छान आहे. मस्त आहे. मला तर आम्हाला खूप आवडले बघा आमची फ्रेंड्स. मम्मी भीती वाटते. माकडे तिथे खूप मस्त, खूप मजा येते. आम्ही खूप मजा करतो. येते पण ना भीती वाटते माकडांची. मॉल रोडला आलेलो आहोत. काय तिकीट दाखव. लिफ्टची लाईन बघा. मी बोलते, मला माझं मनोगत व्यक्त करायचंय. खूप बेकार सीन झालाय आमचा आज. माझा हात, कान, तोंड सगळं कापते. म्हणजे काय समजत नाही. आणि मी स्कर्ट घातलेला आणि आता मी स्कर्ट काढून पॅन्ट घालून टाकली. पॅन्टवरती गाईज आमचा खूप बेकार एक्सपिरियन्स होता. तुम्हाला नंतर मी पूर्ण सगळं सांगेन आमच्यासोबत काय झालं काय नाही झालं ते. असं काय झालं आपल्यासोबत आम्ही सांगू शकत नाही. आमच्यासोबत काय झालं ते पण मी फुरसतमध्ये तुम्हाला सांगेन. जर आता आपण शॉपिंग करूयात मॉल रोडमध्ये आणि देन भेटूयात. चल खाली जाऊयात. खाली आहे मार्केट. थंडी आहे भाई. खूप थंडी आहे. हिस्साच्या बाहेर थंडी आहे. म्हणजे तुम्ही शूज बघू शकताय. दिसत नसतील. खूप घाण झाले. तिथे आम्ही गेलेलो ना कुफरीला. खूप आमच्यासोबत खूप वाईट झालं. कुफरी वाईट मीन्स आमचीच मस्ती. आम्ही जे घोड्यावरून बसून गेलो ना, आम्ही जे घोड्यावरून बसून गेलो ना, जाताना मजा आली पण येताना आहे ना एक तर काळोख झालेला होता. एक तर काळोख झालेला होता आणि ते स्लोप होता, चिखल होता पूर्ण. आम्ही चालत गेलो असलो पण चालत जाण्यासाठी आहे ना काय ऑप्शनच नव्हतं. म्हणजे पूर्ण चिखल होतं पूर्ण आणि जाण्यासाठी रस्ताच नाही आहे. म्हणजे तिथे फक्त ते घोड्यांनाच जाऊ शकतो, बाकी नाही. ह्या कुठे गेल्या? मला एकटीला टाकून गेल्या ह्या. मला भीती वाटते एकटीला जायला. परत पाठी आली आता. ए पागल लोक, मी घाबरली ना यार. मी एकटीच पुढे गेली. मी घाबरली. म्हटलं अशा कुठे गेल्या? सनग्लासेस उद्या काय घालणार आहे मग? घेऊन चल. साक्षी ए बाई, तिकडे शूज विचारला 2500. जेवढं पुढे चाललं तेवढं वाढवत चालले. मग आपलं महाराष्ट्र बेस्ट आहे यार. आपली मुंबई बेस्ट आहे सगळ्या गोष्टीसाठी. 1000 पर्यंत तरी ठीक आहे.
आपले मॉल बेस्ट आहे, आपले मॉल बेस्ट आहे साक्षी. नहीं और एक लेना है, इसको भी लेना है ना. कुछ बार्गेनिंग अच्छा कर दो. इतना टाइम नहीं है, डायरेक्टली इज्जत काटतात. 1000 में तो कि 2 लेना है? 2 ना, तो कुछ तो कम करो आप. हाँ 1150 तक कर. दोनों का एक का एक कितीला बोलले? 1350. 1350 11 कर. नहीं अंकल. बढ़ा दीजिए आप. अरे अंकल हम कुछ कमाते नहीं है, पैसा नहीं है, पैसा खत्म हो गया. कमाते तो नहीं तो आप तो शिमला भी नहीं आते ना. मम्मी पापा के पैसे से आए. चलो बताओ कौन सा करना चाहिए. 1000 रुपये. लो मैडम जी. हेलो मैडम जी. मैडम जी हाँ. लोगों को कौन सा कलर निकालो. हाय. मी मम्मीसाठी शॉपिंग केलं. मम्मीसाठी स्वेटर घेतलाय. इथे खूप आता आम्हाला काय उल्लू बनवलं ही काय माहिती नाही, पण घेऊन टाकलं. आता जाऊ देत, घ्यायचं होतं. ठीक आहे चलतंय. पकड़ के रखो इसे. आता आम्ही परत जाणार आहोत. आज रात्री ओव्हरनाईट आमची जर्नी आहे. ओव्हरनाईट. थंडी आहे खूप यार, खूप जास्त थंडी आहे गाईस. अजून काय घ्यायचंय मला? अजून काय नाही घ्यायचं. असं वाटलं उगाच आम्ही मुंबईला शॉपिंग करून आलो यार. इथे पण सेम रेट आहेत, सेम होतं. उगाच एवढं वजन घेऊन आले मी एवढं. आणि इथे अजून म्हणजे ह्या टाईपचे कपडे जर तुम्ही आलात ना तर सिरियसली या 2-3 दिवसाचे कपडे आणा. आणि इकडे शॉपिंगला आलात ना तर इकडे तुम्हाला चांगलं भेटेल. मीन्स तेच रेट आहेत आपल्या इथे. पण 50 रुपीज काय जास्त असलं तर असेल, पण ना इथे ना म्हणजे इथल्यासारखे कपडे तसे आपल्या तिकडे तसे नाही आहेत. आपल्या इथे मीन्स नॉर्मल आपल्या साईडसारखेच आहेत, पण इकडे जे आहेत ना ते प्रॉपर इकडचे सारखे आहेत. तर तुम्ही इकडेच यायचं शॉपिंगसाठी या. आम्ही तर एवढं बोचके घेऊन आलो आहे आणि आता घेतलं तर परत ठेवायला सुद्धा जागा नाही आहे. सो या परत थांबल्या यार, परत थांबल्या ह्या. ही साक्षी आमची जाम टाइमपास करते, जाम. काय हवंय का बाबा? आमचा इथं उपवास आहे आणि हिला नुसती भूक लागली. तो उपवास आहे यार. आणि इथे मेनूज तर बघा किती भारी भारी लागले. भारी पैसे पण आहेत. बोल ना. काय पैसे पण आहेत. काय भारी भारी पैसे पण आहेत. भूक लागले, खूप तास झाले, 4-5 तास झाले काय खाल्लं नाही. डोकं दुखतंय म्हणून खाल्लं. गाईज आम्ही सकाळपासून काय खाल्लं नाही. सकाळपासून आमचा उपवास आहे. फ्रुट्सच्या एका प्लेटवरती आहे आणि चिप्स थोडेफार. आणि आता वाजलेत किती 10 वाजले असतील, अजून उपवास सोडला नाही. 4 वेळा खाऊन झाले असतील. पाणीपुरी, मॅगी, जेवण बिवण काय 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 2 आता फेकून आता परत तिने बर्गर मागवलंय. पाणीपुरी खाऊन झाली. काय 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 खाते आणि बोलते हे फेकून मारणार मी. आता ही कम्फर्टेबल झाली. मार 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 मार. कम्फर्टेबल तशी ती नव्हती कम्फर्टेबल. कोण? ती ग त्या बिचारीचं खूप वाईट वाटतं यार मला. सिरियलकडे बघितलं नाही, मला तेच आठवतं हिच्यामुळे. तुम्ही का बोलला त्यांना बॅग भेटली, तिची बॅग भेटली? लिफ्ट मधल्या मुलांना अरे ते मुद्दामून बोलत होते. मला वाटलं खरंच भेटली, मी खुश झाली. मुद्दामून बोल. जर तुम्ही इथे शिमलामध्ये कुफरीच्या इथे जो मॉल रोड आहे, जर इथे आलात ना तर इथे येण्यासाठी 9च्या आधी या. ते तर आहेच, पण मेन म्हणजे आहे ना बार्गेनिंग तुम्ही करा इथे शॉपिंगसाठी आलात तर. आणि त्याच्यापेक्षा मेन म्हणजे इथे आहे ना येण्यासाठी 20 रुपीज लिफ्टचे घेतात. 2 मिनटासाठी आहे. लिफ्टसाठी 20 रुपीज पर पर्सन घेतात फर्स्ट फ्लोअरवरती येण्यासाठी. आणि हा जो आहे ना जो रोड आहे जो 10 मिनिट्सचा वॉकेबल आहे.
रोड आहे ना, ह्या रोडवरून आपण वॉकेबल जाऊ शकतो असं आहे. चल गेले जे 10 मिनिट्स वरती आहे, मीन्स म्हणजे 20 रुपीज वाचतील जर तुम्ही सगळेजण असाल तर. त्यांना का फुकटमध्ये द्यायचं. 20 रुपीजमध्ये आपण काहीतरी खाऊ. काय रे. सो आम्ही तर चाललोय चालत, तुम्ही पण असेच या. फुकटमध्ये नाही पैसे वेस्ट करायचे, जिथे हवे तिथेच करायचे. पण हॉटेल्स पण चांगले आहेत यार, मस्त आहेत हॉटेल्स पण. कुठे गेल ताई वगैरे. आमच्यासाठी चांगलं आहे बा. हॉटेल पण बघू शकताय. डिनरचं हॉटेलसुद्धा बेस्ट आहे ह्यांच्या पॅकेजमध्ये. तर ऑलमोस्ट आतापर्यंत 2nd डे आहे, पण खूप छान आहे सर्विस ह्यांची, मला खूप आवडलेली आहे. छान आहे. आता आम्ही जेवतो, उपवास आहे, 12 वाजलेले आहेत. आता 12 वाजता उपवास सोडते. सो आता जेवते आणि मग भेटूयात. आज देखा इतने दिन के ट्रिप में मजा घेतात आमची, मजा घेतात. आज आपण जाणार आहे कसोलला. मजा घेतात आमच्या ब्लॉगिंगची, मजा घेतात. चार्जिंगला लावलाय. पर फुल थक गए रे क्या आज घूम घूम के, आवाज नहीं निकल रहा है. आम्ही घोड्यांवरती बसलो, घोड्यांनी आमची पूर्ण. अरे तिला असा घोडा आमचा चाललेला, दुसरा रिटर्न येतो. घोडा थोडी नाही घरचा रे. चेहऱ्यावर उदास झालेली दिसते. स्नो किंगडमला गेलेलो फ्रीमध्ये, आणि बाय रोड तिथे जाण्यासाठी काही ऑप्शनच नाही. घोडाच हा एक ऑप्शन आहे. आणि पूर्ण तिथे चिखल सारखं होतं. रात्री यायला आम्हाला लेट झाला, काळोख झालेला, आणि घोड्यांचे पाय स्लिप होत होते. आजूबाजूला पूर्ण दरी सारखं होतं. खूप बेकार एक्सपिरियन्स होता हा, त्यामुळे उदास झाली.